विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत एरिया, ज्याला मराठीमध्ये आपण क्षेत्रफळ असं म्हणतो। एरिया म्हणजे नेमकं काय ते आधी समजून घेऊ। द अमाउंट ऑफ स्पेस विथ इन द पेरिमीटर ऑफ अ 2D शेप। 2D शेप म्हणजे काय नेमकं ते लक्षात घ्या। हे जे तुमच्या समोर मी फिगर काढलेले आहेत ह्या सर्व 2D शेपचे आहेत। 2D शेप म्हणजे ज्याला 2 डायमेन्शन्स असतात, म्हणजे लेंथ आणि ब्रीड्थ। लेंथ आणि ब्रीड्थ ह्या दोनच डायमेन्शन्स ज्या फिगरला असतात त्याला आपण 2D शेप म्हणतो। त्यानंतर ज्या फिगरला लेंथ, ब्रीड्थ आणि हाईट सुद्धा हे तिसरे डायमेन्शन असतं त्याला आपण 3D शेप असं म्हणतो। हे जे तुमच्या समोर मी फिगर काढलेले आहेत दीज आर 2D शेप्स। हे सर्व 2D शेप आहेत। तर आपल्या डेफिनेशन नुसार काय, द अमाउंट ऑफ स्पेस विथ इन द पेरिमीटर ऑफ अ 2D शेप। कुठल्याही 2D शेपच्या पेरिमीटर मधली जी जागा आहे, आतमध्ये असणारी ही जी जागा आहे, इट इज नोन ॲज एरिया। याला म्हणायचं एरिया। म्हणजे बघा इथे लेंथ आणि ब्रीड्थ आणि ही थोडक्यात सर्व साईडच्या ज्या ह्याच्या सर्व साईडची लेंथ आहे इट इज पेरिमीटर। आणि त्या पेरिमीटरच्या आतमध्ये ही जी व्यापलेली जागा आहे, आतमध्ये असणारी जी मोकळी जागा आहे, दिस स्पेस इज नोन ॲज एरिया। आतल्या या जागेला म्हणायचं एरिया। या ट्रायंगलच्या आतमध्ये जी जागा आहे ती म्हणजे याचा एरिया। या सर्कलच्या आतमध्ये ही जी जागा आहे ही जागा म्हणजे या सर्कलचा एरिया। एरिया म्हणजे काय ते तुमच्या आता लक्षात आलं असेल। आता हा जो एरिया आहे हा एरिया नेमका मोजतात कसा किंवा काढतात कसा ते आपण आता समजून घेऊ। आता इथे बघा मी तुमच्या समोर एक रेक्टँगल काढलेला आहे। रेक्टँगल ABCD। हा जो रेक्टँगल आहे या रेक्टँगलची जी लेंथ आहे ती लेंथ आहे 10 सेंटीमीटर आणि ब्रीड्थ आहे 5 सेंटीमीटर। आपल्याला बघायचं आहे की या रेक्टँगलचा एरिया किती असेल। एरिया म्हणजे याच्या पेरिमीटरच्या आतमधली जी जागा आहे ही जागा किती असणार आहे। तर ही जी जागा आहे ही स्क्वेअरच्या रूपाने मोजतात। थोडक्यात एरिया हा स्क्वेअरच्या रूपाने मोजतात आणि म्हणून आपण त्याचं जे युनिट आहे शेवटी एरिया काढल्यानंतर जे आपण लिहितो तर त्याला स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर मीटर असं म्हणतो। मग याच्यामध्ये किती स्क्वेअर बसू शकतात हे काढायचं आहे आपल्याला। तर ते कशा पद्धतीनं बघा, इथे हा 10 सेंटीमीटरची लेंथ आहे। मग इथे मी प्रत्येक सेंटीमीटरला एक स्ट्रेट लाईन काढली आणि इथे 5 सेंटीमीटर ही ब्रीड्थ आहे। इथे मी प्रत्येक सेंटीमीटरला एक आडवी लाईन काढली तर याच्यामध्ये स्क्वेअर्स तयार होणार आहेत। ते कशा पद्धतीनं होतील आधी बघूया आपण। बघा इथे या रेक्टँगलची जी लेंथ होती ती 10 सेंटीमीटर आणि ब्रीड्थ होती 5 सेंटीमीटर। प्रत्येक सेंटीमीटरला एक याप्रमाणे मी स्ट्रेट लाईन घेतल्यात। त्यानंतर 5 सेंटीमीटर मध्ये सुद्धा आडव्या प्रत्येक सेंटीमीटरला एक एक लाईन घेतली। तर या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये स्क्वेअर्स तयार झालेले दिसतील। मग आता या रेक्टँगलचा एरिया म्हणजे काय, तर थोडक्यात हा जो स्क्वेअर आहे हे या स्क्वेअरची लेंथ आधी लक्षात घ्या, ही 1 सेंटीमीटर आहे आणि हा स्क्वेअर आहे म्हणजे याच्या सर्व साईड ह्या इक्वल आहेत। थोडक्यात ही साईड 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर हा 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे। आणि असे स्क्वेअर या रेक्टँगल मध्ये किती बसतात तो होईल या रेक्टँगलचा एरिया। मग आता हे असे स्क्वेअर जर आपण मोजायचे म्हटले तर किती होतात बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 स्क्वेअर याप्रमाणे आहेत आणि उभे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 स्क्वेअर उभे आहेत। आडवे 10 स्क्वेअर, उभे 5 स्क्वेअर। तर थोडक्यात 10 स्क्वेअरच्या 5 लाईन्स आहेत। म्हणजे आपण याचा एरिया याच्यामध्ये किती स्क्वेअर आहेत हे आपण कशा पद्धतीने सांगू शकतो, 10 × 5 इज इक्वल टू काय होणार, 10 5 आर 50। याच्यामध्ये 50 काय आहेत, स्क्वेअर्स आहेत, म्हणून 50 स्क्वेअर आणि युनिट काय याचं सायन्टीमीटर। 50 स्क्वेअर सेंटीमीटर हा होईल या रेक्टँगलचा एरिया। थोडक्यात या रेक्टँगल मध्ये 1 सेंटीमीटर साईड असणारे 50 स्क्वेअर बसतील म्हणजे याचा एरिया आहे 50 स्क्वेअर। थोडक्यात आपण कुठल्याही 2D शेपचा एरिया काढतो म्हणजेच त्यामध्ये 1 सेंटीमीटरचे किती स्क्वेअर बसतील हे काउंट करतो। हे युनिट वेगवेगळं असेल। इथे मी सेंटीमीटर मध्ये घेतलं, काही ठिकाणी मीटर असेल, काही ठिकाणी किलोमीटर असेल। मग ज्याप्रमाणे ते असेल त्याप्रमाणे स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर मीटर किंवा स्क्वेअर किलोमीटर याप्रमाणे एरियाचं युनिट येईल। आता तुम्हाला एरिया नेमका कसा काढतात, कसा असतो हे तुमच्या लक्षात आलं असेल। थोडक्यात लेंथ इंटू ब्रीड्थ केल्यानंतर आपल्याला त्या जागेचा, त्या भागाचा, त्या शेपचा एरिया आपल्याला समजतो। आता आपण क्वाड्रिलॅटरलचे जे वेगवेगळे टाइप्स आहेत त्या टाइप्सचा आपण एरिया नेमका कसा काढतात, त्यासाठी कोणते फॉर्म्युले यूज करतात आणि ते फॉर्म्युले नेमके कसे तयार झाले आहेत हे आपण समजून घेणार आहोत। तर बघा, एरिया ऑफ स्क्वेअर, स्क्वेअरचा एरिया कसा काढतात त्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करतात। तर बघा इथे एरिया स्क्वेअर मध्ये तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की स्क्वेअरच्या सर्व साईड हे इक्वल असतात
म्हणजे बीसी डिस्टन्स, सीडी डिस्टन्स, डीए आणि एबी हे सर्व डिस्टन्स सारखे आहेत. मग इथे जर मी बीसी याला जर एल म्हटलं, बीसी हे डिस्टन्स जर एल असेल तर सीडी हे डिस्टन्स सुद्धा एल असेल. आपण आधी बघितलं की कुठल्याही भागाचा जर एरिया तुम्हाला काढायचा असेल तर तिथे लेंथ इंटू ब्रीथ असं या पद्धतीने आपण करतो. पण इथे जर आपण एल इंटू ब्रीथ केलं, एल फॉर लेंथ अँड बी फॉर ब्रीथ. मग इथे जर लेंथ इंटू ब्रीथ केलं तर या ठिकाणी दोन्ही गोष्टी सारख्या आहेत. म्हणजे इथे आपण एल इंटू बी च्या ऐवजी एल इंटू एल असं म्हणू शकतो. एल इंटू एल मीन्स एल स्क्वेअर. एल म्हणजे काय, थोडक्यात या स्क्वेअरची एक साईड आहे, म्हणजे आपण याला साईड स्क्वेअर असं म्हणू शकतो. थोडक्यात स्क्वेअरचा एरिया काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करतो, साईड स्क्वेअर. एक्झाम्पल जर बघायचं झालं तर समजा हे जे डिस्टन्स आहे हे जर असेल 5 सेंटीमीटर तर काय होईल, स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला काय, साईड स्क्वेअर, साईड स्क्वेअर. आणि इथे साईड काय आहे 5 सेंटीमीटर म्हणजे 5 स्क्वेअर, 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 म्हणजे 25 स्क्वेअर सेंटीमीटर एवढा एरिया या स्क्वेअरचा होईल. आता समजून घेऊया एरिया ऑफ रेक्टँगल. हा इथे PQRS एक रेक्टँगल आहे, याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. रेक्टँगलचा एरिया काढण्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे, याची जी लेंथ असते ती लेंथ आणि ब्रीथ या दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचा. मग QR सपोज इट इज L and SR इट इज B, देन L इंटू B हा होईल याचा एरिया. सो L इंटू B हा रेक्टँगलचा एरिया काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर L ची समजा हे इथे L आहे 10 सेंटीमीटर आणि B आहे 5 सेंटीमीटर, तर याचा एरिया कसा काढता येईल, फॉर्म्युला काय शिकलो आपण, L इंटू B इज इक्वल टू लेंथ किती आहे 10 सेंटीमीटर, सो 10 इंटू B इज 5, 10 5 आर 50 स्क्वेअर सेंटीमीटर. सेंटीमीटर आहे म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर हा या रेक्टँगलचा एरिया. आता आपण समजून घेऊया एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. तुम्ही तिकडे जा. आता आपण समजून घेऊया एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. मी या ठिकाणी एक डायग्राम काढलेली आहे पॅरलेलोग्रामची. हा आहे WXYZ, क्वाड्रिलॅटरल WXYZ हा एक पॅरलेलोग्राम आहे. याचा एरिया कसा काढायचा, एरियासाठी कोणता फॉर्म्युला तयार होतो हे समजून घेण्याआधी आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. बघा मी या ठिकाणी एक पेपरचा पॅरलेलोग्राम कट करून घेतलेला आहे आणि या पॅरलेलोग्राम मध्ये ही जी डॅश करून लाईन दाखवलेली आहे तर ही आहे या पॅरलेलोग्रामची हाईट. या हाईट पासून जर मी हा पॅरलेलोग्राम कट केला तर या ठिकाणी एक ट्रायंगल तुम्हाला दिसतो आहे, ट्रायंगल सेपरेट होणार. आपण कट करून घेऊया. इथे बघा हा पॅरलेलोग्राम आहे पेपरचा कट केलेला आणि या पॅरलेलोग्राम मध्ये हे जी मी मध्ये डॅशनं दाखवलेली त्याची हाईट आहे. या हाईट पासून मी याला कट केलं तर हा एक ट्रायंगल तयार होणार आणि हा ट्रायंगल जर मी या ठिकाणी जोडला तर बघा इथे तुम्हाला काय तयार होताना दिसतंय, इट इज रेक्टँगल. तर तुम्हाला एक रेक्टँगल तयार होताना दिसतोय. पण थोडक्यात रेक्टँगलचा ज्या पद्धतीने आपण एरिया काढतो त्या पद्धतीने आपण पॅरलेलोग्रामचा सुद्धा काढू शकतो. फक्त इथे लेंथ आणि ब्रीथ याच्याऐवजी काय येणार ते लक्षात घ्या. तर इथे बघा इथे काय केलंय मी, हा ट्रायंगल आधी इथे होता, हा इथून कट केला तर ही जी खालची साईड आहे इट इज बेस. हा या पॅरलेलोग्रामचा बेस आहे. आणि म्हणजे बेस म्हणजेच काय झालं, या रेक्टँगलची ही पॅरलेलोग्रामची बेस म्हणजेच या रेक्टँगलची काय झाली लेंथ आणि पॅरलेलोग्रामची ब्रीथ म्हणजे या रेक्टँगलची काय झाली हाईट. सॉरी या पॅरलेलोग्रामची काय झाली हाईट. हा जो पॅरलेलोग्राम आहे तर याची ही हाईट आहे आणि ही बेस म्हणजे ब्रीथ आहे, लेंथ आहे. मग बेस इंटू हाईट या पद्धतीने आपण म्हणू शकतो. खालची साईड म्हणजे बेस आणि ही जी उभी लाईन दिसते इट इज हाईट. मग थोडक्यात आपण पॅरलेलोग्रामचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला आपण या पद्धतीने लिहू शकतो. एरिया इज इक्वल टू बेस इंटू हाईट. तर आता तुम्हाला पॅरलेलोग्रामचा एरिया नेमका कसा काढायचा, कोणत्या फॉर्म्युला यूज करायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल. चला आता समजून घेऊया आपण
एरिया ऑफ रॉम्बस. रॉम्बसच्या एरियाचा फॉर्म्युला नेमका कसा तयार होईल किंवा रॉम्बसचा एरिया कसा काढायचा. आता रॉम्बसच्या बाबतीत तुम्हाला 2-3 प्रॉपर्टीज याआधी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. त्या प्रॉपर्टीज एकदा परत लक्षात घ्या की रॉम्बसच्या 4 साइड ह्या कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात. म्हणजे ह्या ज्या सर्व साइड आहेत ह्या इक्वल आहेत. परत याचे जे डायगोनल आहेत हे डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतात. बायसेक्ट करतात म्हणजेच हा जो यांचा इंटरसेक्ट करण्याचा जो पॉइंट आहे त्या पॉइंट पासून या डायगोनलचे 2 सारखे पार्ट होतात. जसं की TQ आणि TS हे 2 इक्वल पार्ट आहेत. TP आणि TR हे 2 इक्वल पार्ट आहेत. म्हणजे ही साइड इक्वल आहे, त्यानंतर ही साइड आणि ही साइड इक्वल आहे. त्यानंतर अजून एक प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे रॉम्बसची, ती म्हणजे रॉम्बसचे जे डायगोनल आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. थोडक्यात या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. इथे 90 डिग्री, इथे 90 डिग्री, इथेही आणि इथेही. मग आता हे जे डायगोनल आहे त्या डायगोनल वरून जर तुम्ही इथे काळजीपूर्वक निरीक्षण केलं तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 4 ट्रायंगल तयार झालेले आहेत. या पूर्ण रॉम्बसचा जर एरिया आपल्याला काढायचा असेल तर आपण एक सिंपल प्लॅन यूज करू शकतो की एका ट्रायंगलचा एरिया जर आपल्याला मिळाला किंवा काढता आला तर त्याला मल्टिप्लाय 4, कारण सेम ट्रायंगल इथे 4 आहेत. म्हणजे थोडक्यात हे 4ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. मग यातल्या एका ट्रायंगलचा जर एरिया तुम्हाला मिळाला तर या 4ही ट्रायंगलचा एरिया तुम्हाला काढता येईल. मग 4ही ट्रायंगलचा एरिया म्हणजेच या टोटल रॉम्बसचा एरिया होईल. तर आपण करूया आता. बघा यातला ट्रायंगल PTS या ट्रायंगलचा आपण एरिया बघू. आणि हा जो एरिया आहे हा एरिया किती वेळा घ्यावा लागणार आहे आपल्याला, 1 2 3 4, कारण तसे 4 ट्रायंगल आहेत आणि 4 कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच 4 टाइम एरिया ऑफ दिस ट्रायंगल PTS, एरिया ऑफ ट्रायंगल PTS. PTS या ट्रायंगलचा एरिया आणि त्याला मल्टिप्लाय 4, कारण तो 4 टाइम्स घ्यायचा आहे, तेव्हा आपल्याला रॉम्बसचा एरिया मिळणार. चला पुढे बघूया. 4 इंटू, आता हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा एरिया आपण कसा काढतो. ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग यासाठी मी तो फॉर्म्युला लिहितो, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग इथे बघूया आता आपण बेस आणि हाईट काय काय आहेत. बघा 4 इंटू 1/2 इंटू बेस. तर या ठिकाणी हा जो ट्रायंगल आहे आपण फक्त या एका ट्रायंगलचा विचार करतोय. या ट्रायंगलच्या बाबतीत बेस आपल्याला म्हणता येईल TS, ही साइड होईल बेस. म्हणजे बेसच्या ठिकाणी मी घेतो TS, त्याला मल्टिप्लाय H, हाईट कोणती होईल तर TP ही होईल हाईट. आता बघा इथे 4 इंटू 1/2 इंटू TS म्हणजे नेमकं काय आहे. TS तर हा जो पूर्ण डायगोनल आहे QS या डायगोनलच्या हाफ, अर्धा, कारण या हा डायगोनल बायसेक्ट होतो. मग इथे मी असं म्हणू शकतो QS चे हाफ म्हणजेच QS/2. TS च्या ऐवजी मी इथे लिहिणार QS/2, त्याला मल्टिप्लाय TP ला आपण काय म्हणू शकतो तर TP हा सुद्धा, ही साइड सुद्धा पूर्ण डायगोनल जो आहे PR त्याच्या हाफ आहे, म्हणजे PR/2. बघा इथे कॅल्क्युलेशन्स करूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2, 2 1 जा 2. काय काय रिमाइंडर आहे खाली, QS इंटू PR अपॉन खाली उरलेले आहेत फक्त 2. याला मी या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, 1/2 इंटू QS इंटू PR. आता जरा काळजीपूर्वक बघा QS काय आहे. QS इज अ डायगोनल अँड PR इज ऑल्सो डायगोनल. PR हा एक सेकंड डायगोनल आहे, हा पहिला डायगोनल. 2 डायगोनल याच्यामध्ये आहेत ना. थोडक्यात आपण रॉम्बसचा एरिया सांगताना असं म्हणू शकतो 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स, डायगोनलचा प्रोडक्ट, डायगोनलचा मल्टिप्लिकेशन. तर हा फॉर्म्युला यूज करून आपण रॉम्बसचा एरिया काढू शकतो. फॉर्म्युला लक्षात ठेवा. चला आता आपण समजून घेऊया एरिया ऑफ ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमचा एरिया नेमका कसा काढायचा, त्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो नेमका कसा तयार होतो हे आता आपण समजून घेऊ. ट्रॅपेझियमच्या बाबतीत तुम्हाला माहित आहे की ट्रॅपेझियम मध्ये ज्या अपोजिट साइड्स असतात त्यापैकी एक पेअर ही पॅरलल असते. आणि इथे बघा AB ही साइड आणि DC ही साइड, ह्या 2 साइड एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजे यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते सर्व ठिकाणी सारखं आहे. आता या ठिकाणी मी बघा A पासून खाली एक परपेंडिक्युलर लाईन काढून घेतो आणि B पासून खाली एक परपेंडिक्युलर लाईन काढतो. बघा
बघा ट्रॅपेझियम एबीसीडी यामध्ये मी एपी ही एक परपेंडिक्युलर लाईन काढून घेतली आणि बीक्यू ही एक परपेंडिक्युलर लाईन काढून घेतली. आता हे काढल्यानंतर तुमच्या इथे लक्षात आलं असेल की इथे आता हा जो पूर्ण ट्रॅपेझियम होता हा 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. कोणकोणते 3 पार्ट? तर पहिला पार्ट बघा, हा एक ट्रायंगल तयार झालेला आहे, ट्रायंगल एपीडी. दुसरा हा एक ट्रायंगल तयार झालेला आहे, ट्रायंगल बीक्यूसी. आणि मध्ये एक रेक्टँगल तयार झालेला आहे, रेक्टँगल एबीक्यूपी. मग या तिघांचा जर आपण एरिया काढला आणि त्या तिघांची जर ऍडिशन केली तर ती टोटल ऍडिशन म्हणजे तो असणार आहे ट्रॅपेझियमचा एरिया. तर आपण काढूया. चला आता आपण 1, 2 आणि 3 या तिघांचा एरिया आपण ऍडिशन मध्ये लिहिणार आहोत, म्हणजे तो असणार आहे टोटल ट्रॅपेझियमचा एरिया. त्यावरून फॉर्म्युला कसा तयार होतो हे तुमच्या लक्षात येईल. चला बघूया. बघा इथे आधी या ट्रायंगलचा एरिया लिहूया. एरिया ऑफ ट्रायंगल डीपीए, ट्रायंगल डीपीए प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. कोणता क्वाड्रिलॅटरल आहे मध्ये? पीक्यूएबी किंवा एपीबीक्यू. एपीबीक्यू हा क्वाड्रिलॅटरल, याचा एरिया प्लस या दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया. हा ट्रायंगल काय? बीक्यूसी. सो एरिया ऑफ ट्रायंगल बीक्यूसी. आता या तिघांचा एरिया आपण लिहूया. आता हे 2 ट्रायंगल आहेत आणि हा रेक्टँगल आहे. यांचे आता फॉर्म्युले तुम्हाला माहित आहे. तर ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग मी इथे लिहितो आता 1/2 इंटू बेस. मग या ट्रायंगलचा एरिया आपण लिहितोय 1/2 इंटू बेस. मग इथे बेस काय आहे? लेंथ डीपी. लेंथ डीपी त्याला इंटू हाईट एच. एपी इज हाईट. नाउ प्लस या रेक्टँगलचा एरिया लेंथ इंटू ब्रीथ. मग इथे लेंथ काय आहे? पीक्यू. लेंथ पीक्यू त्याला मल्टिप्लाय ब्रीथ बीक्यू. बघ या बीक्यू म्हणजेच काय? हाईट आहे. मग इथे आपण सरळ बीक्यू लिहिण्याऐवजी हाईट लिहूया. प्लस या ट्रायंगलचा एरिया 1/2 इंटू बेस. इथे बेस काय होईल? क्यूसी. लेंथ क्यू सी इंटू हाईट. हाईट म्हणजे हिच डिस्टन्स एच. आता इथे बघितल्यानंतर बघा ही एवढी एक टर्म, ही सेकंड टर्म, हा सेकंड एरिया आणि हा थर्ड एरिया. या तीनही एरियामध्ये तुम्हाला दिसेल की एच हा कॉमन आहे. मग हा एच आपण बाहेर घेऊ. बघा इथे एच इन ब्रॅकेट काय काय राहील ब्रॅकेटमध्ये? 1/2 इंटू लेंथ ऑफ डीपी. एच बाहेर घेतला आपण प्लस इथे लेंथ पीक्यू. एच बाहेर घेतला प्लस 1/2 इंटू लेंथ क्यूसी. एच बाहेर घेतला. इथे बघा आपण फक्त एच सर्वांमध्ये कॉमन होता म्हणून बाहेर घेतला. आता पुढच्या स्टेपमध्ये बघू. बघा आता पुढच्या स्टेपमध्ये आपण 1/2 सुद्धा आपल्याला इथे कॉमन दिसतोय, मात्र या टर्म मध्ये 1/2 नाही. मग मी ते 1/2 च्या ऐवजी 2/2 ही टर्म टाकणार. 2/2 म्हणजेच काय? 1 आणि इथे 1 आहेच. मग बघा कशा पद्धतीनं स्टेप होईल. एच इन ब्रॅकेट 1/2 इंटू लेंथ ऑफ डीपी प्लस लेंथ पीक्यू. या ठिकाणी मी 2/2 टाकणार. 2/2 इंटू लेंथ ऑफ पीक्यू प्लस 1/2 इंटू लेंथ क्यू सी. आता याच्यामध्ये बघा 1/2 1/2 1/2 या तिन्ही ठिकाणाहून 1/2 कॉमन निघतील. यामधून सुद्धा 1/2 निघतील. कशा पद्धतीने बघा 1/2 इंटू बाहेर एच ऑलरेडी आहे आणि आता त्याला इंटू ब्रॅकेटमध्ये काय काय उरेल बघा. 1/2 बाहेर घेतलं, इथे उरणार लेंथ ऑफ डीपी प्लस इथे उरणार फक्त 2 लेंथ ऑफ पीक्यू प्लस 1/2 बाहेर घेतले, इथे उरणार लेंथ क्यूसी. आता बघा इथे बघा 2 इंटू लेंथ पीक्यू. तर पीक्यू ही 2 टाइम्स आहे
मग PQ आणि वर बघा AB, तर AB आणि PQ ह्या दोन इक्वल साइड आहेत, PQ आणि AB. मग 2 टाइम PQ याच्याऐवजी मी 1 टाइम PQ आणि 1 टाइम AB असं लिहू शकतो. तर काय तयार होईल बघा, 1/2 इंटू H इंटू इन ब्रॅकेट लेंथ DP प्लस 2 टाइम PQ याऐवजी मी PQ प्लस AB असं लिहितो. तर लेंथ PQ प्लस लेंथ AB नाउ प्लस लेंथ QC. आता इथे बघा, आता इथे DP हे डिस्टन्स हे एवढं, PQ हे डिस्टन्स हे एवढं आणि QC हे डिस्टन्स हे एवढं. मग थोडक्यात DP, PQ आणि QC हे 3 डिस्टन्स म्हणजे काय, या तिघांची ऍडिशन म्हणजे काय, तर DC एवढं डिस्टन्स म्हणजे DP, PQ आणि QC तिघांची ऍडिशन होईल लेंथ DC. मग घेऊया आपण 1/2 इंटू H इंटू इन ब्रॅकेट DP, PQ आणि QC यांच्याऐवजी आपण घेणार DC. लेंथ DC प्लस उरलेली साइड कोणती आहे, लेंथ AB. लेंथ AB. मग या ठिकाणी बघा बरं फॉर्म्युला काय तयार झाला, 1/2 इंटू हाईट त्याला इंटू DC प्लस लेंथ AB. म्हणजे थोडक्यात बघा DC आणि AB या दोघांची ऍडिशन आहे. मग या दोघांची ऍडिशन आहे म्हणजेच काय, ह्या कोणत्या लाईन आहेत, कोणत्या साइड्स आहेत, पॅरलल साइड्स. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पॅरलल साइडची ऍडिशन किंवा सम. मग फॉर्म्युला कसा सांगतील आपल्याला, 1/2 इंटू हाईट इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. सम ऑफ पॅरलल साइड्स. तर हा होईल ट्रॅपेझियमचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला. थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण आज कोणकोणते एरिया काढायचे शिकलो, तर एरिया ऑफ स्क्वेअर, इट इज L स्क्वेअर और साइड स्क्वेअर. देन एरिया ऑफ रेक्टेंगल, L इंटू B, लेंथ इंटू ब्रीथ. एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम, पॅरेलेलोग्रामचा एरिया काढण्यासाठी B इंटू H, ब्रीथ इंटू हाईट. देन एरिया ऑफ रॉम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. त्याचे जे दोन डायगोनल्स असतात त्या डायगोनलच्या लेंथची मल्टिप्लिकेशन आणि त्याला मल्टिप्लाय 1/2. त्यानंतर एरिया ऑफ ट्रॅपेझियम, ट्रॅपेझियमचा एरिया आपण कसा काढला, 1/2 इंटू हाईट इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. त्याच्या ज्या दोन पॅरलल साइड्स असतात त्या साइडची ऍडिशन त्याला मल्टिप्लाय हाईट आणि त्याला मल्टिप्लाय 1/2. तर हे फॉर्म्युले तुमच्याजवळ लिहून ठेवा आणि यावर आधारित उदाहरणे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.